नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता मित्रांनो एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट बघत होतो। आणि कारण आता कला आणि अद्वैत हे दोघं एकत्र येणार आहे आणि अगदी लक्ष्मीच्या पावलांनी अद्वैत आता कलाचा हात धरून आणि बायकोचा एक तिला मान देऊन अगदी प्रेमाने या घरामध्ये आता तिचं पुन्हा चांदेकरांच्या घरात कसं स्वागत करतो, आता बायकोचा हक्क तो कलाला कसा देतो, त्याच्या मनात सुद्धा आता कला ही एक टेक्निक आणि परफेक्ट डिझाईन तर आहे, परंतु जे काही करते ते अगदी ती मनापासून करते आणि जे काही आहे ते केलेलं तर ते अगदी परफेक्ट असतं, म्हणून तो कलाचं आता खूप कौतुक करत असतो। तेव्हा आता कलाने इतक्या मेहनतीने जी काही डिझाईन्स बनवली आहे तर राहुल त्या डिझाईन चोरतो आणि त्या डिझाईन श्रीनाथवाल्या ज्वेलर्सला नेऊन देतो। तेव्हा आता अद्वैतच्या मोबाईलवर तो मेसेज पडलेला असतो, म्हणून अद्वैत घाईने आता ते सर्व कलाला दाखवतो, परंतु कलाला राग येतो। कला रागाने म्हणते की हे सर्व ह्या चांदेकरमुळेच झाले, म्हणून ती आता रागाने अद्वैतला तेथून जायला सांगते। परंतु अद्वैतने आता घरी आल्यानंतर एक असे डिझाईन्सचे जे काही कागद आहे तर ते कागद घेऊन जेव्हा तो जायला निघतो तेव्हा सरोज त्याला अडवते। तेव्हा अद्वैतने सरोजला इतकं छान आता तोंडावर उत्तर देऊन तिला तोंडावर पाडलेलं असतो। खरेसारखी परफेक्ट असे डिझायनर कोणतेही असू शकत नाही, टेक्निक आणि परफेक्टपणा याचं कलाला इतकं छान ज्ञान आहे, म्हणून उत्तम डिझाईन फक्त ती आणि तीच बनवू शकते। तेव्हा सरोजचं तर खूपच जळफळाट होतो। सरोजला असं वाटतं की आता अद्वैतच्या तोंडात फक्त कलाचं नाव आहे आणि सर्वांच्या समोर आता अद्वैत मानाने कलाला या घरात कसा आणणार आहे आणि सरोजला तिची चूक कशी लक्षात देऊन सरोजसुद्धा आता कलाची कशी हात जोडून माफी मागते आणि अद्वैत अगदी जे हक्क त्याला बायकोच्या हक्काने कलाला द्यायचे आहेत आणि सर्वांसमोर तो आता अख्ख्या ह्या स्टेजवर कलाची माफी कशी मागतो, कलाला प्रेमाचे प्रपोज तो सगळ्यांसमोर कसं करतो, हे पाहणं आता खरंच खूप असं रंजक ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मात्र आता ह्या चांदेकरने अद्वैतने कलाला मदत केलेली असते। एकत्र दोघांनी आता इतका कमी वेळ त्यांच्याकडे असतो, पण तरीसुद्धा अगदी परफेक्ट असे डिझाईन्स बनवून जो काही पारितोषिकाचा मान आहे, देवीआईच्या उत्सवात एक नंबरने पारितोषिक त्यांनी मिळवलेले असते आणि साखरपुडा गावात देवीआईच्या मंदिरात पूजेचा मान आणि तिला तो मुकुट घालण्याचा मान आता कला आणि अद्वैत या दोघांनी एकत्र पटकवलेला असतो। जेव्हा आता कला आणि अद्वैत एकत्र येतात नक्की काहीतरी खास अशी गोष्ट घडत असते, हे आबांना तर माहितीच असते, म्हणून आता अख्ख्या स्टेजसमोर आता जेव्हा कला एकटी तिच्या मानाचा तो जो काही पारितोषिक आहे तर ते स्वीकारण्यासाठी जेव्हा स्टेजवर एकटी जाते, परंतु आता मीडियावाले आहे तर ते कलाला प्रश्न विचारतात की जेव्हा अद्वैत यांना चांदेकर यांना पारितोषिक मिळाले होते तेव्हा त्यांनी त्यांच्या यशाचं सगळं काही श्रेय कला तुम्हाला दिले होते, मग आज मात्र तुम्ही या यशामध्ये उतरला आहात तर त्यामध्ये अद्वैत चांदेकर यांचा काही हक्क नाही का, त्यांनी काहीच तुम्हाला एकत्र येऊन मदत केलेली नाही का, कारण ज्या तुम्ही अद्वैत चांदेकर यांच्या ज्वेलर्सच्या मदतीने या स्पर्धेमध्ये उतरला होतात त्यांचा सुद्धा काहीतरी तुम्हाला मोलाचा वाटा असेल ना। आणि साखरवाडीला जाऊन आता ह्या दाम्पत्याला या देवीआईच्या मुकुट घालण्याचा मान मिळत आहे, ऐकून आता सर्वांना खूप आनंद होतो आणि कला अद्वैत आता जो काही आता हे सगळं आनंदाचा क्षण आहे तर तो एकमेकांकडे बघत अगदी त्याचं स्वागत करत असते। तेव्हा आता ह्या दोघांना असं एकत्र बघून आबांना खूप आनंद झालेला असतो। आबा त्या अद्वैत आणि कला या दोघांना आता सगळ्यांसमोर म्हणतात की अद्वैत आणि कला हे बघा, जर तुम्ही असे एकत्र आलात तर अशक्य गोष्टसुद्धा शक्य करून दाखवता, कारण मला तुमचा अभिमान आहे, कारण कलाने काढलेली डिझाईन्स आहे तर ती डिझाईन्स चोरीला राहुलने अगदी त्या दुसऱ्या स्पर्धेवाल्यांना नेऊन दिलेली असते, पण तरीसुद्धा कला आणि अद्वैतच्या मेहनतीने आता दोघांनी एकत्र येऊन ती डिझाईन्स बनवलेली असते आणि त्या डिझाईनमुळे आज मात्र त्यांना हे इतकं मोठं यशाचं पारितोषिक मिळालेले असते। राहुलने इतकं प्रयत्न करून सुद्धा राहुलच्या वाट्याला फक्त अगदी निराशा आलेली असते, तो तोंडावर पडलेला असतो आणि रोहिणी आणि नैना सरोज यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे झालेले असतात। कला आणि अद्वैत इतके खुश असतात, त्यानंतर आता सगळेजण इतके खुश असतात आणि आता साखरवाडीला जाण्याची तयारी सुरू असते, पण त्या अगोदर अद्वैत आता आपले सर्व काही बॅग वगैरे
घेण्यासाठी घरी आलेला असतो आणि आबा त्याला घेऊन आता रूममध्ये देवघराच्या रूममध्ये येतात. अद्वैतला म्हणतात की खरंच अद्वैत, मला तुमच्या दोघांचा खूप अभिमान वाटतो. तेव्हा आबा आता ह्या अद्वैतला म्हणतात की ही देवघरातील ती इच्छापूर्तीची माळ घेतात, अद्वैतच्या हातात देतात आणि म्हणतात की ही इच्छापूर्तीची माळ आहे अद्वैत, तुझ्या मनात जी काही इच्छा असेल तर तेथे गेल्यानंतर ती इच्छा तू देवीला बोलून दाखव, देवीला मनोभावाने ही माळ अर्पण कर आणि तुझ्या मनातील इच्छा तू देवी आईकडे माग, देवी आई नक्की तुला तुझ्या इच्छेचं फळ देईल. ही माळ मला माझ्या गुरूंनी दिली आणि हे बघ तुझ्या मनातील इच्छा आहे ना, जर तू चुकला हे तू मान्य करावंस आणि कलाने या घरात जर तुला परत यावंसं वाटत असेल तेव्हा तो देवी आईला ही माळ घाल आणि देवी आईला माळ घालून ही माफी मागायची आणि आता या घरामध्ये कलाने परत यावं अशी तू देवी आईजवळ हात जोडून प्रार्थना कर, तेव्हा नक्की आपली कला घरामध्ये परत येईल, देवी आई तुझी इच्छा पूर्ण करेल. म्हणून आबा अगदी प्रेमाने अद्वैतच्या हातामध्ये ती माळ देतात, कारण अद्वैतला आता असे झालेले असते की कला कधी आपल्याला माफ करेल आणि या घरामध्ये ती परत कधी येईल अशी त्याची आता इच्छा असते. तेव्हा मात्र आता हे जे काही अद्वैत, कला आणि मानसी तेजस हे वेगळे झालेले असतात तर त्यांना एकत्र आणण्यासाठी सायली आणि जानकी या दोघींचा एक प्लॅन असतो. त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता ही बस साखरपुड्याला जायला निघते देवी आईच्या उत्सवासाठी. आता सगळेजण एकत्र आलेले असतात आणि आता मुद्दाम जानकीने एक प्लॅन केलेला असतो. आता बसमध्ये खूप काही जोडपे तर ऑलरेडी झालेले आहे. आता जे काही अद्वैत, कला आणि तेजस आणि मानसी यांना आता बसमध्ये जागा नाही असं आता जानकी म्हणते आणि आता त्या म्हणजे जोडप्यांना ते आता एकत्र येण्यासाठी मुद्दाम बसच्या वर बसण्यासाठी सांगते. तर अर्जुन आता जानकी आणि सायलीला म्हणत असतात की खरंच तुम्ही दोघींनी खूप बेस्ट अशी आयडिया काढलीच, कारण आता यांचा जो काही विस्कळीत झालेला संसार आहे तर त्यांना एकत्र आणण्यासाठी जानकी म्हणते की बघा की आता ह्या जी काही तुटलेले जोडे आहेत यांच्या संसाराची गाडी कशी रोडावर येते आता बघूयात. म्हणून आता जानकी मुद्दाम त्यांना बसवर बसवते. जेव्हा काही आता खास खड्डे वगैरे येत असतात, गाडी ही जोरात अगदी तिथून जात असते, तेव्हा जी काही गचकीमुळे आता अद्वैत आणि कला एकमेकांच्या अंगावर पडतात. तेजस आणि मानसी सुद्धा एकमेकांच्या अंगावर पडतात आणि त्यांचा हा साखरपुड्याला जाण्याचा प्रवास अगदी सुरू होतो. तो पण एकमेकांच्या जवळ येऊनच सुरू होतो, एकमेकांच्या हातात हात देऊन. आणि आता ऋषिकेशसुद्धा खूप खुश असतो आणि आता हे सगळे काही आता परिवार आता हा साखरपुड्याला आलेला असतो. देवी आईच्या मंदिरात आता सर्वांची एंट्री होते. तेव्हा मात्र आता ही जोडपे तर तिकडे साखरपुड्याला गेलेले असतात. आता मुकुटबनाची जी काही ही स्पर्धा आहे तर ती स्पर्धेचा मानकरी आता कला बनलेलीच असते. पण त्या अगोदर मात्र आता तेथे गेल्यानंतर देवी आईचा मुकुट तिला घालण्यासाठी आता कला आणि अद्वैत यांची तेथे निवड झालेली असते. म्हणून ते आता एकत्र तेथे गेल्यानंतर काम करायला घेतात. परंतु कला तरीसुद्धा अद्वैतसोबत काही बोलायला तयारच नसते, कारण आता कला ही अद्वैतबरोबर खुश असण्याचं दाखवत असते. परंतु तिच्या मनात असे असते जेव्हा अद्वैत तिला मनाने माफी मागेल आणि तिला स्वतःहून तो घरी घेऊन जाईल, स्वतःची चूक झाली ही चूक कबूल करेल आणि खरे तुझी काहीच चूक नाही असं जेव्हा तो सर्वांसमोर म्हणेल तेव्हाच मात्र मी याला माफ करेल आणि याच्यासोबत घरात परत जाईल, कारण मी डिव्होर्स पेपरवर तर सह्या केलेल्या आहे आणि अद्वैतलाही नातं नकोय हे मला कळलेलं आहे असं कलाचा आता गैरसमज झालेला असतो. परंतु अद्वैतला आता कळून चुकलेलं असतं की खरंच खरे परफेक्ट खरे आहे आणि तिच्याशिवाय कोणतंही काम हे आपलं अपूर्ण आहे. आपल्याला आपली चूक तर समजलेली आहे, त्यामुळे आता एक बायकोचा हक्क देऊन कलाला आता आपल्याला घरी घेऊन जायचं आहे. म्हणून तो अगदी खुश होत आता साखरपुड्याला कलासोबत आलेला असतो. कला आणि अद्वैतची जोडी खरंच खूप छान असते. तेव्हा आता देवीची ही यात्रा सुरू होते. सगळेजण आता तेथे येतात. जानकी आणि सायली या दोघींनी ठरवलेलेच असतं की आता मात्र कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र आणायचे आणि मानसी, तेजस तेथे आल्यानंतर आता सर्वजण एकत्र येतात आणि जो काही आता देवी आईचा मुकुट बनवायचा असतो तर कला आता तो मुकुट बनवायला घेते. अद्वैत तिच्या मागे मागे करत असतो. तो आता कलाला म्हणतो की कला, अगं तुझा हात भाजलेला आहे आणि तुला एका हाताने जमेल का? तेव्हा आता कला काही ऐकायला तयार नसते. कला म्हणते की हे बघ माझं जमेल. तेव्हा आता अद्वैत तिला म्हणतो की अगं दे ना इकडे, मी करतो. परंतु कला काही ऐकायला तयार नसते. तत आणि ममचं हे भांडण शेवटी सुरूच असतं. अद्वैत, कला जेथे जातात तेथे दोघांमध्ये जे काही भांडण रंगते तर ते एकमेकांनाच एकमेकांचा हेवा वाटत असतो. तर अद्वैत आता तिला म्हणतो की हे बघ काही करायला तू द ग्रेट अद्वैत चांदेकर
आहेस का? तेव्हा आता कला म्हणते की हे बघ, तू जे काही मला बोलतोस ना, तर मला त्याची काही गरज नाही, तुझ्या नावाची तर काहीच गरज नाही. मी कला खरे आणि हे बघ, मी जे काही करते ना त्यावर माझा पूर्णपणे विश्वास असतो, म्हणूनच मी जे काही करते तर अगदी परफेक्ट करते. कलाच्या एका हाताला भाजलेले असते तरी सुद्धा अद्वैतची मदत काही ती घ्यायला तयार नसते. परंतु आता कला एक गोष्ट मात्र आता इतकं मस्त पाहत असते की अद्वैत तिच्यासाठी तिकडे घरी राहायला सुद्धा आला आणि जे काही आता हे स्पर्धेमध्ये जे मानाचं स्थान आहे तर ते मिळून दिलं, म्हणून आता कलाला अद्वैतची काळजी सुद्धा वाटते. अद्वैत आपल्यासाठी इतकं सगळं काही करतो ही सुद्धा आता तिच्या अगदी लक्षात येत असते. परंतु तिला त्यावेळेचे परत क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. अद्वैतला डिव्होर्स पेपरवर सह्या करून हे नातं संपवायचं होतं आणि अद्वैतने का वाट पाहिली असेल, म्हणून कला त्या डिव्होर्स पेपरवर सह्या करून परत आलेली आहे हे तिच्या लक्षात आल्यानंतर ती परत स्वतःला सावरते आणि अद्वैत आता कलाला काही सोडत नसतो. कलाबरोबर आता प्रत्येक वाटीत त्यांनी जे काही मणी वगैरे घेतलेले असतात, कलाच्या हातात सुई असते, ती मुकुट अगदी व्यवस्थित बनवत असते. परंतु आता कलाच्या हाताला भाजल्यामुळे शेवटी तिला अद्वैतची मदत घ्यावीच लागते. मग आता मित्रांनो, देवीआईचा हा मुकुट किती छान बनणार असतो हे आपल्याला माहितीच असते, कारण कला आणि अद्वैत जेथे एकत्र असतात तर तेथे कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होत असते. आता अद्वैतला ह्या कलाला काय करू आणि काही नाही अशी त्याची गत होते. तो कलाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु कलाचा पिच्छा काही तो सोडत नसतो. कला आता वैतागून जाते की अद्वैतला काय करू. अद्वैत तिच्या हातात मणी देण्याचा प्रयत्न करतो, तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु कला काही ऐकायला तयारच नसते आणि शेवटी तो आता चोर पावलांनी येतो, कलाच्या मागून येतो आणि जो मुकुट आहे तर तो घेतो आणि त्यासाठी तो कलाला मदत करत असतो. तेव्हा आता कलाला खूप राग येतो. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत काय करतो आणि त्याच्या हातातून तो मुकुट हिसकावून घेते. शेवटी आता कलाने अद्वैतच्या मदतीने मुकुट तर छान बनवलेला असतो, देवीआईचा हार सुद्धा इतका छान ती बनवते. तिला आता अद्वैतची खूप छान मदत होते. तेव्हा आता सगळेजण अगदी तेथे आलेले असतात आणि ह्या महासंगममध्ये आता सर्वजण देवीआईच्या उत्सवात येतात. कला आणि अद्वैत ह्या दोघांनी आता जो काही मान मिळवलेला आहे, एक छान असा देवीआईचा हार तयार करतात आणि देवीआईच्या या पूजेची आरती आणि जे काही सगळं काही आता हे हक्क आहे तर ते कला आणि अद्वैत या दोघांना मिळतात. कला एकदम खुश असते आणि अद्वैत तर तिच्यासोबत अगदी खुशच असतो. त्यानंतर आता जानकी आणि सायली देवीआईला हात जोडून प्रार्थना करतात आणि म्हणतात की कला आणि अद्वैत, मानसी आणि तेजस यांच्यामध्ये जो काही दुरावा आलेला आहे तर देवीआई तो दुरावा आता फक्त तूच मिटू शकते आणि हा दुरावा दूर करण्याची त्यांना ताकद दे ते आणि ह्या सगळ्या जोडप्यांना शेवटी ह्या एकत्र आण, ह्या दुरावलेल्या मनांना एकत्र कर. देवीआई ही ताकद फक्त तुझ्यात आहे. त्यानंतर मात्र आता कला आणि जी काही मानसी आहे तर मानसी आणि कला या दोघींचा एक मस्त असा देवीआईचा जो काही जागर आहे तर तो जागर असतो. देवीआईच्या ह्या जागराला सर्वजण एकत्र येतात. परंतु आता कला आणि अद्वैत या दोघांना वेगळं करण्यासाठी, त्यांच्यातील आता कलाचा जीव घेण्यासाठी रोहिणी आणि नैना मात्र आता तेथे अगदी वेश बदलून आलेले असतात आणि इकडे जी काही गायत्री आहे आणि जो एकत्र त्यांना आता तेजस आणि मानसी या दोघांना वेगळं करण्यासाठी गायत्री तेथे आलेली असते. आता रोहिणी, नैना आणि गायत्री या तिघींचा संगम होतो. शेवटी आता कला आणि जे काही मानसी डान्स करत आहे हे त्यांना देखवत नाही. मग आता हीच संधी आहे की या दोघींना मारण्याची. देवीआईच्या जी काही आता तो एक मोठी घंटा वर अशी टांगलेली असते तर ती घंटा आता जी त्याची दोरखंड आहे तर मुद्दाम त्या एक प्लॅन करतात आणि तो प्लॅन म्हणजे जी दोरखंड आता त्या घंटेची आहे तर ती दोरखंड सोडतात. तेव्हा मात्र आता दोरखंड सोडल्यानंतर आता कला आणि आता मानसी जो काही देवीआईचा जागर म्हणून डान्स करत असतात तर सर्वजण आता त्यांचं कौतुक करून त्यांना टाळ्या वाजवत असतात. अद्वैत आणि तेजस तर इतके खुश असतात. कला आणि मानसीकडे अगदी रोमांटिक होऊन ते पाहत असतात आणि टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करत असतात. आणि त्याच वेळेस मात्र आता सगळं काही आता कला आणि मानसी अगदी बेभान होऊन तो डान्स करत असतात. देवीआईचे मनोभावाने आता ही जी काही त्यांनी केलेला जागर आहे तर देवीआईचा तो अगदी जागर पावन झालेला असतो, कारण हीच वेळ आहे
कारण आता ह्या जोडप्यांना एकत्र आणण्याची कारण जी घंटा आता ह्या रोहिणी, नैना आणि गायत्री यांनी सोडून दिलेली असते आणि ती कला आणि मानसी या दोघींच्या अंगावर पडलेली असते। तेव्हा आता टाळ्या वाजवता वाजवता मात्र आता कला आणि मानसी या दोघींचं जे काही लक्ष असतं तर ते वर नसते। ते दोघी आता डान्स करण्यामध्ये अगदी मग्न झालेले असतात, परंतु अद्वैत आणि जे काही हे तेजस आहे तर ह्या तेजस आणि अद्वैतचं लक्ष वरती गेलेले असते आणि जेव्हा ते पाहतात की आता कला आणि मानसीचा जीव धोक्यात आहे म्हणून आता दोघेही अगदी धावतच जातात। कारण अद्वैत हा कला असं ओरडतो आणि तेजस हा मानसी म्हणून ओरडतो। तेव्हा मात्र आता कला आणि ह्या मानसी आहेत तर त्या डान्स करता करता वर पाहतात आणि वर बघतात तर काय घंटा त्यांच्या अंगावर येत असते। तो क्षणी आता लगेच अद्वैत धावत जातो, आपल्या कलाला लगेच तो बाजूला ओढतो आणि अद्वैतला बाजूला ओढताने मात्र आता अद्वैतला डोक्याला जखम झालेली असते। तो बाजूला डोक्यावर जाऊन पडतो आणि डोक्यावर जाऊन पडल्यानंतर कला ही धावतच त्याच्याकडे जाते। अद्वैत 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 तू व्यवस्थित आहे का, अद्वैत ठीक आहे का। आणि त्याच वेळेस आता कलाही त्याला म्हणून जाते अद्वैत आता बेशुद्ध पडण्याचं नाटक करतो। कारण आता बेशुद्ध पडण्याचं जे काही नाटक अद्वैतने केलेलं असतं तर तेव्हा आता त्याला कलाच्या मनात जे काही प्रेमाचं प्रपोज आहे, कला आपल्यावर किती प्रेम करते हे सगळं काही आता अद्वैतच्या समोर येणार असते। कला ही अद्वैतला अद्वैत उठ, अरे अद्वैत उठ, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत असं जेव्हा आता कला म्हणून रडत असते। अद्वैत तू खरंच मला खूप मदत केली आणि मला मदत करून देवी आईचा हा उत्सव तू माझा अगदी आनंदाने पार पाडला, तुझ्यामुळे आज मला हे पारितोषिक मिळालं, अद्वैत उठ म्हणून कला आता कावरीबावरी होते। तिकडे तेजस आणि मानसी हे दोघंही वाचलेले असतात। आता मानसी सारखी ह्या तेजसकडे पाहत असते की तेजस आपल्यासाठी किती काही करतो आणि आपण खरंच काहीतरी एक खूप मोठी चूक करतो की काय हे मात्र आता मानसीच्या लक्षात आलेले असते। तेव्हा आता जो काही अनर्थ आहे तर तो घडता घडता वाचलेला असतो आणि आता कलाही अगदी आपल्या अद्वैतसाठी ओरडत असते की अद्वैत अरे हे तुला काय होतंय, प्लीज अद्वैत उठ, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत। अद्वैत लगेच उठून बसतो आणि कलाला म्हणतो की खरे तू मला माफ केलंस ना। तेव्हा आता खरे लगेच थोडीशी रुसून बसते आणि ती म्हणते की अद्वैत अरे काय बोलतोस तू, अरे तुला जर काही झाले असते तर मी काय केले असते। तेव्हा लगेच आता कला म्हणते की हो तू तर डिव्होर्स पेपरवर सह्या करण्यासाठी तर अगदी आतुर झाला होता, मग मीच तुला हे नात्यातून मुक्त केलं आणि आज तरीसुद्धा तू माझ्यासाठी काय इतकं करतोस। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ कला, मी तुला ओळखण्यात खूप मोठी चूक केली, मी असं करायला नको होतं। कारण देवी आईला जे काही आज मी मागितलेलं आहे त्याचं फळ तिने मला दिलेलं आहे। आज मी तुला देवी आईच्या दारात आज सगळं काही बोलून दाखवतो। कारण जे आता माझ्या मनात आहे, कला तू एक परफेक्ट डिझायनर आहे, परंतु हे बघ माझ्याकडून तुला ओळखण्यात एक खूप मोठी चूक झाली, मला माफ कर आणि आपल्या घरात मानाने तू परत चल। आता असं म्हटल्यानंतर कला म्हणते की जे काही माझ्या मनात होते शेवटी अद्वैत ते तर बोललाच, परंतु कलाला इतका आनंद झालेला असतो कारण तिच्या अद्वैतने आज तिला प्रेमाचं प्रपोज केलेलं असतं आणि कलांच्या मनात सुद्धा आता अद्वैतविषयी प्रेम आहे हे अद्वैतने सुद्धा ओळखलेलं असतं। परंतु कला मुद्दाम आपल्याला अगदी नाकारण्याचा प्रयत्न करते हे अद्वैतने आता पूर्ण ओळखून तो सगळं काही आता कलाला बोलून दाखवतो। कला मी तुझी वाट पाहतोय, चांदेकर मेन्शनमध्ये तू हक्काने यावंस माझी बायको म्हणून तो कलाचा हात धरतो। तेव्हा कलाला तर त्या क्षणाची इतकी आनंदाने ती आतुरतेने वाट पाहत असते आणि तो क्षण आज देवी आईच्या मंदिरात तिचा घडलेला असतो। कारण तिने देवी आईला प्रार्थना केलेली असते की देवी आई ह्या नात्याचा उलगडा काय, या नात्याला जे काही आहे ते सगळं काही मी तुझ्यावर सोपवत आहे असं तिने देवी आईच्या मंदिरात प्रार्थना केलेली असते आणि आज तिच्या या प्रार्थनेला यश मिळालेलं असतं। कारण देवी आईने आता ह्या नात्याचा काय अर्थ आहे आणि कला ह्या नात्यासाठी का झगडत आहे हे आज तिला उत्तर दिलेलं असतं। म्हणून कला आणि अद्वैत मानाने एकत्र येतात
अद्वैत आता कलाला म्हणतो की मला माफ कर, यापुढे मी कधीही तुला रागवणार नाही आणि आपल्या घरात तू हक्काने परत चल. तेव्हा कला म्हणते की अद्वैत, अरे जर तुला काही झालं असतं तर. अद्वैत म्हणतो की अगं माझं सोड, परंतु कला जर तुला काही झालं असतं पण देवी आईची ही घंटा अचानक पडली कशी. तेव्हा आता जे बाजूला रोहिणी नैना ही सगळे काही आता वेश बदलून आलेले असतात, तर त्यांचा आता कला आणि अद्वैत या दोघांना एकत्र पाहून आणखीनच धक्का बसतो. आपण जे करायला जातो आणि होते काही अगदी वेगळेच, म्हणून त्यांना आता इतका त्रास होत असतो. कारण जे काही केलेले आहे तर ते अद्वैत आणि कला या दोघांना वेगळं करण्यासाठी आपण केले, परंतु आज मात्र ही दोघे तर देवी आईच्या मंदिरात अगदी मानाने एकत्र आलेले आहेत. आता आपले जे काही प्लॅन आहे तर ते प्लॅन अगदी फ्लॉप होतात. म्हणून कला आणि अद्वैत ह्या दोघांनी एकमेकांचा जीव वाचून आज देवी आईच्या मंदिरात एक साक्ष म्हणजे बायकोच्या हक्काने घेतलेली असते. आणि त्यानंतर मात्र आता जो आरतीचा मान आहे आणि जो काही मुकुट, आता देवी आईचा हार आणि मुकुट घालण्याचे जे काही या कला आणि अद्वैतला जो मान मिळालेला आहे, तर आनंदाने दोघे एकत्र येतात आणि दोघांच्या नवीन वाटचालीसाठी देवी आईचा आशीर्वाद घेतात. देवी आईचा हा आशीर्वाद घेतल्यानंतर आता आरतीला सुरुवात होते आणि आरतीला सुरुवात झाल्यानंतर मात्र आता दोघे एकत्र येतात आणि मनोभावाने देवीची आरती करून देवी आईला हार अगदी अर्पण करतात. तेव्हा मित्रांनो, ज्या क्षणाची तुम्हाला इतक्या दिवसापासून आतुरतेने तुम्ही वाट पाहत होता, तो क्षण मालिकेमध्ये आता आलेला असून आपले कला आणि अद्वैत एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी एक किती धडपडतात. तोंडावर तत आणि ममचं भांडणही सुरू असतं, परंतु आज त्यांनी सगळ्या समोर दाखवून दिलेलं असतं की कला आणि अद्वैत या दोघांचं प्रेम काय आहे आणि या दोघांनी मात्र एकत्र येऊन देवी आईचा आपल्या संसारासाठी आशीर्वाद घेतलेला असतो. तेव्हा आता जी माळ आहे तर ती अद्वैतने देवी आईला अर्पण करून त्याचं फळ आता देवी आईने अद्वैतला दिलेलं असतं. म्हणजे सगळं काही विसरून आता कला आणि अद्वैत शेवटी एकत्र तर येतातच, परंतु आता एका ज्या सरोजचं जी काही आता हे प्लॅन आहे तर तो सुद्धा तोंडावर पाडून सरोजला सुद्धा आता काही न जुमतता आता अद्वैत कलाला अगदी मानाने चांदेकरांच्या मेन्शनमध्ये घेऊन येतो आणि तिची लक्ष्मीच्या पावलांनी स्वागत वगैरे करून आबांना तो खुश करतो. तेव्हा आता आबा म्हणतात की अद्वैत, मी तुला म्हटलं होतं की कला आणि अद्वैत जेव्हा एकत्र येतील तेव्हा कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होईल आणि आज मात्र तू अद्वैता, मला तुझा अभिमान वाटतो. तू माझ्या सुनाला घरात घेऊन आला आणि माझे सर्व काही अगदी आनंदाने हे घर दुमून निघाले. तेव्हा आता कलाने या घरामध्ये पाऊल ठेवताच अगदी या घराला वेगळीच एक रोषणाई येते. देवीचा अगदी या घरात आगमन झाल्यासारखं सर्वांना वाटत असतं आणि तेव्हा आबा तोंड भरून आता कलाचं कौतुक करतात की आज माझी लक्ष्मीच्या पावलांची जी काही मानाची मानकरी लक्ष्मी आहे ती घरी आली आणि या घराला पूर्णपणे तिने फुलून टाकलं. तेव्हा आता कला अद्वैत खूप खुश असतात आणि रजनी त्यांचं खूप छान प्रकारे अगदी औक्षण करून त्यांना या घरात परत घेऊन येते. तेव्हा मित्रांनो, आता कला आणि अद्वैत शेवटी एकत्र येतातच, परंतु आता त्या संकटात दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची जी काही कबुली दिलेली आहे तर त्यामुळे आता नैना आणि रोहिणी यांचा जळफाट होऊन शेवटी तोंड पाडून त्यांना तेथून कसं जावं लागतं हे पाहणं आता खरंच खूप असं रंजक ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, पुढे काय होतं यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.